अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण श्रावणातील हा दुसरा सोमवार जितकं महत्त्व आहे श्रावण मासाला दिलं जातं त्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे श्रावणातील सोमवाराला दिलं जातं। सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी भोलेनाथांसाठी समर्पित आहे आणि संपूर्ण श्रावण महिना जो आहे हा संपूर्ण श्रावण महिना भोलेनाथांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी सोमवाराचा जो उपाय सांगणार आहे, हा उपाय जर उद्याच्या दिवशी तुम्ही केला तर अखंड तुमच्या घरामध्ये महादेवांची कृपा राहील। तुमच्या मनात असणारी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल। बघा, उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या श्रावण सोमवारी आपल्याला फक्त या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे। या झाडाचं पान जर तुम्ही श्रावणातील सोमवारच्या दिवशी आपल्या घरात आणलं तर तुमच्या घरात साक्षात महादेवांचा वास राहील। तुमच्या घरातील अडथळे, संकटे, विघ्ने हे दूर होतील आणि तुमच्या मनात असणारी जी काही कठीणातील कठीण इच्छा असतील, तुमच्या ज्या काही कामना असतील तर त्या पूर्ण होतील। हा उपाय श्रावणातील कुठल्याही सोमवारी आपण करू शकतो, अगदी कुठलाही। पहिला सोमवार झालेला आहे, आता दुसरा सोमवार आहे। यावेळेस बरोबर श्रावणात 5 सोमवार येत आहेत। ज्यांनाही आता मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर त्यांनी पुढच्या सोमवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल। याच्यासाठी आपल्याला ज्या झाडाचं पान लागणार आहे ते म्हणजे गोकर्ण। बघा, महादेवांना धोत्र्याचं पान आणि धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ हे अत्यंत प्रिय आहे। महादेवांना बेलाचं झाड, बेलाचं पान आणि बेलाचं फळ हे देखील विशेष प्रिय आहे आणि त्यापैकी किंवा त्याहूनही अधिक महत्त्व जे श्रावण महिन्यात ज्या झाडाला दिलं जातं ते म्हणजे गोकर्ण। हे जे झाड आहे हे दैवी शक्तीचं झाड मानलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये या झाडाचा उपाय हा विशेष महत्त्वाचा असतो। याच झाडाचं एक पान तुम्ही जिथे फुलं, हार वगैरे घ्याल तर त्यांनाही तुम्ही विचारू शकता। जर त्यांच्याकडे जर तुम्हाला हे भेटलं तर उत्तम राहील, किंवा मग नर्सरीमध्येही तुम्हाला सहज हे पान मिळेल, किंवा बरेचशी लोक अशी आहेत की जे आपल्या घरी हे झाड आवर्जून लावतात, कारण श्रावणात त्याचा आपण उपाय करतो म्हणून बऱ्याचशा लोकांच्या घरी कुंड्यांमध्ये वगैरे हे झाड लावलेलं जातं। तर तुम्हाला आजूबाजूला शेजारी पाजारी कुठे भेटलं तर तुम्हाला गोकर्णाचं एक पान उद्या श्रावणी सोमवारी आपल्या घरी आणायचं आहे। दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल। फक्त हे पान घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले ते एका छोट्याशा ताम्हणात किंवा प्लेटमध्ये ठेवायचं आहे। यावरती तुम्हाला थोडं पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यावरती थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे। पुन्हा थोडं शुद्ध जल, शुद्ध पाणी अर्पण करायचं आणि हे जे पान आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं। त्याच्यानंतर काय करायचं तर एका ग्लासमध्ये किंवा एका पेल्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं। या पाण्यामध्ये थोडीशी एक चिमूटभर हळद घालायची, अख्ख्या असणाऱ्या ज्या अक्षता असतात ह्या चिमूटभर अक्षता घालायच्या आणि उद्या आपली जी शिवमूठ आहे ती पांढऱ्या तिळांची आहे, त्यामुळे उद्या आपल्याला या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत। शिवाय याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आपलं जे कच्चं दूध असतं हे कच्चं दूध घालायचं आहे आणि हे जे गोकर्णाचं पान आपण घेतलेलं आहे हे पान तुम्हाला त्या तांब्यामध्ये घालायचं आहे किंवा ग्लासमध्ये घालायचं आहे। आता हे घेऊन तुम्हाला जायचं आहे कुठल्याही महादेवांच्या मंदिरात। घरच्याच घरी तुम्ही शिवमूठ अर्पण करताय, घरच्याच घरी रुद्राभिषेक करताय तर तुम्ही घरीच बसून हा उपाय केला तरीही चालेल, ठीक आहे। आता मी जसं मंदिरात जाऊन करायला सांगते सेम तसंच आपल्याला घरी करायचं आहे। महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर हे जे पाणी, हे जे तीर्थ आपण घेऊन गेलेलो आहोत त्याच्यामध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे। तांब्या असा हातात पकडायचा, माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तो 11 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि तुम्हाला 21 वेळा महादेवांचा जो महामृत्युंजय मंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे। ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे मंधना मृत्यु मोक्षे मामृतात। ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे मंधना मृत्यु मोक्षे मामृतात। ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे मंधना मृत्यु मोक्षे मामृतात।
ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधना मृत्युमोक्षेम अमृतात. हा जो आपल्या महादेवांचा श्रावण महिन्यातील सिद्ध महामृत्यूंजय जो मंत्र आहे, संकट दूर करणारा, विघ्न दूर करणारा आणि सर्व अडथळ्यांतून मार्ग दाखवणारा हा जो मंत्र आहे, तो बरोबर तुम्हाला 21 वेळा किंवा 51 वेळा तुम्ही म्हटलं तर उत्तम राहील. जसं तुम्हाला म्हणायचंय तसं तुम्हाला म्हणायचंय. आणि त्यासोबत तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे, हा कमलात्मक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. सुरुवातीला कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. कमलात्मक मंत्र देखील तुम्हाला मी म्हणून दाखवते. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ठीक आहे. हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणून झाला. 11 वेळा की महामृत्युंजय मंत्र 21-51 वेळा म्हणायचा. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं. अर्पण करत असताना पुन्हा एकदा मनात असणारी जी इच्छा असेल तर ती व्यक्त करायची. हे जे गोकर्णाचं जे पान आहे ते देखील महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं त्या पाण्यामार्फतच. त्यानंतर काय करायचं, 1-2 मिनिटं तिथे बसायचं. 2 मिनिटं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा जप करायचा. आणि मग त्यानंतर पिंडीवरती अर्पण केलेलं जे गोकर्णाचं पान आहे ते उचलायचं. लक्षात ठेवा, हे पान उचलायचं आणि हे उचलून पान घरी आणायचं. घरी जरी हा उपाय केला असेल तर पिंडीवरती हे पान अर्पण केल्यानंतर तिथून ते काढायचं, उचलायचं. आणि उचलल्यानंतर हे जे पान आहे हे पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादं सफेद वस्त्र असेल, सफेद किंवा पिवळं, तर त्यामध्ये हे गोकर्णाचं पान ठेवायचं आहे. त्याला एक घट्ट ना काय सैलसर एक गाठ मारायची आहे. आणि त्याच्यानंतर हे गोकर्णाचं जे पान आहे हे पान तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीमध्ये किंवा तुळशीजवळ किंवा देवघरामध्ये तुम्हाला किंवा उत्तर दिशेला आपल्या घरातील तुम्हाला हे ठेवायचं आहे. बरोबर तुम्हाला संपूर्ण, आता समजा उद्या तुम्ही हा उपाय केलेला आहे, दुपारी सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जेव्हा तुम्ही हा उपाय केला तर त्यानंतर हे पान जेव्हा तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी ठेवाल, म्हणजे तिजोरीमध्ये असेल किंवा तुळशीजवळ असेल किंवा देवघरात असेल, तर संपूर्ण सोमवार संपेपर्यंत रात्रभर हे पान त्याच ठिकाणी ठेवायचं. आणि मंगळवारच्या दिवशी ते पान काढायचं, कापडासकट काढायचं, कापड सोडायचं. त्यामध्ये घातलेलं हे जे गोकर्णाचं पान आहे हे आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या बाजूला असणारी किंवा आपल्या घरात असणारी तुळशीची माती असेल, जिथे आपण तुळस लावलेली ज्या कुंडीत किंवा तुळशी वृंदावनामध्ये, ते माती थोडीशी बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये बरोबर हे जे पान आहे हे दाबून द्यायचं. ठीक आहे. हे जे पान आहे गोकर्णाचं ते दाबायचं, वरती पुन्हा माती घालायची आणि मनात असणारी जी इच्छा असेल तर ती पुन्हा एकदा व्यक्त करायची. या उपायाने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील. बघा, गोकर्णाचं जे पान असेल, फूल असेल, हे दैवी शक्तीचं पान मानलं जातं. यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो. माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये या पानाचा समावेश केला जातो. महादेवांच्या सेवेत हे पान अत्यंत प्रभावी मानलं जातं. हनुमानांच्या सेवेत शनिदेवांना शांत करण्यासाठी देखील हे पान जे आहे ते विशेष महत्त्वाचं असतं. तसं जेव्हा नवरात्र असते, दुर्गाष्टमी असते, त्यावेळेस देखील हे पान जे आहे ते माता लक्ष्मीला जर अर्पण केलं तर आपल्या आयुष्यात धनाचा मार्ग खुला होत जातो. म्हणजे हे पान सर्वच दैवदैवतांना चालतं. आणि जेव्हा श्रावण महिन्यात तुम्ही असा हा उपाय कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल आणि मनात असणारी इच्छा पूर्ण होईल.